माय डिअर कमांडोज, कावळे कशाची निशाणी आहेत सांगा. माणूस जेव्हा लयाला जातो ना तेव्हा पहिल्यांदा ते कावळे येतात आणि मग त्याच्यानंतर माणूस लयाला जातो. माणूस म्हणजे मेल्यानंतरच कावळ्याची वाट बघितली जाते, राईट. तर कावळा हा कशाचं प्रतीक आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मार्केटमध्ये सुद्धा मित्र असंच होतं. इथं जर मार्केटमध्ये आपण बघायला गेलो तर हे जेव्हा 3 कावळे रेजिस्टन्सच्या जवळ येतात आणि तेव्हा मार्केट पूर्णतः लयाला जातं मित्र हो. याची डिटेल स्टोरी बघायची. माय डिअर कमांडोज, 3 ब्लॅक क्रोज इथं बघूया आपण. 3 ब्लॅक क्रोज म्हणजे काय, याची डेफिनेशन काय, एक्झॅक्टली दिसतं कसं, काय भानगड आहे हे, तर आपण हे बघायचा जर प्रयत्न केला तर ही भानगड आहे. इथं अशी ही भानगड दिसली तुम्हाला. या पद्धतीने हे कॅन्डल्स आहेत. काय आहे हे एक बेरिश पॅटर्न आहे, राईट. 3 कॅन्डलस्टिकनी मिळून हा पॅटर्न बनतो. बेरिश पॅटर्न कसा ओळखायचा, ह्याच्यात मोठी बॉडी असते, लॉंग लेग्ड बॉडी, राईट. कॅन्डलस्टिक हॅव क्लोज लोअर दॅन द प्रिव्हियस डे. प्रत्येक कॅन्डल ही प्रत्येक पहिल्या कॅन्डलच्या खाली क्लोज होते. म्हणजे हा समजा ही डेली कॅन्डल आहे असं पकडलं तर या कॅन्डलच्या लोच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली, या कॅन्डलच्या लोच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली आणि ओपन जी आहे त्या बॉडीमध्ये ओपन झाली, ओपन जी आहे ती त्या बॉडीमध्ये ओपन झाली. याला म्हणायचं आहे आपल्याला 3 ब्लॅक क्रोज. हे 3 कावळे, ही 3 कावळे जर रेजिस्टन्सच्या जवळ आले मार्केटसुद्धा कसं लयाला लागतं त्याचं आपण बघूया. एक्झाम्पल बघायचं आहे इथं. ईच कॅन्डलस्टिक इन द पॅटर्न ओपन्स विदिन द बॉडी ऑफ प्रिसाइडिंग कॅन्डल. आत्ता जे मी सांगितलं बॉडीमध्येच ओपन होतं आणि एंड मात्र काय होतो त्या लोअर, प्रत्येक कॅन्डलचा लो तुटला जातो, राईट. आणि इथं अप ट्रेंडमध्ये एंड ऑफ द अप ट्रेंड इंडिकेटिंग रिव्हर्सल इंटू डाऊन ट्रेंड. अप ट्रेंडचा एंड इथं आपल्याला दिसतो. दिस पॅटर्न इंडिकेट स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर विथ द प्राइस क्लोजिंग लोअर इच डे. रोजचा कॅन्डलचा लो तोडला जातो, दुसऱ्या दिवशी मागच्या कॅन्डलचा लो, तिसऱ्या दिवशी पुन्हा मागच्या कॅन्डलचा लो तोडला जातो. याच्यावरून मार्केटमध्ये खूप बेरिशनेस आहे हे सिद्ध होतं मित्र हो. आणि हे 3 कावळे मार्केटला पुन्हा जगू देत नाहीत आणि त्या पद्धतीने हे करतात. इकडे प्रिव्हियस रेजिस्टन्स जर आपल्याला भेटला आणि त्या रेजिस्टन्सच्या जवळ जर हे 3 कावळे काव काव करायला लागले तर मग बिनधास्त त्यांना ठोकायला काय हरकत नाही. इथं आपल्याला कावळ्याला घास द्यावाच लागतो. इथं ही एंट्री, राईट. आणि ह्या 3 कावळ्याच्या वर स्टॉप लॉस. जे कॉन्झर्वेटिव्ह ट्रेडर आहेत त्यांनी ह्या 3 कॅन्डलच्या वर लावा. जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर आहेत ज्यांना कमी ड्युरेशनचं ट्रेडिंग करायचं आहे त्यांच्यासाठी हा छोटासा नन्नासा प्यारासा SL सुद्धा होऊ शकतो. टार्गेट जे आहे मित्र 1:1 आणि 1:2 हे 2 टार्गेट तुम्ही अचीव करू शकता. 50-50% क्वांटिटी, 50-50% ॲड करा, 50-50% बुक करा किंवा 4 टप्प्यात करा. 25-25-25 25-25-25. एंट्रीमध्ये सुद्धा कशी असेल 25-25-25. एक्झिट पण कसं असेल 25-25-25. म्हणजे असे 4% तुम्ही क्वांटिटी याच्यातून एक्झिट करू शकता मित्र हो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथं रेजिस्टन्सच्या जवळ परत हे 3 कावळे आलेले आहेत आणि जसे 3 कावळे आले ह्याच्या लोच्या खाली आपण एंट्री घेतली आणि याच्या हायच्या वरचा आपला स्टॉप लॉस, राईट. 1:1 पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट 1:2, तिसरं टार्गेटसुद्धा अचीव झालेलं आहे पण आपल्याला एवढं टार्गेट बस झालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथं सुद्धा सेम त्या पद्धतीनं असे अनेक एक्झाम्पल तुम्ही काढू शकता मित्र. आणि मी तुम्हाला विनंती करतो की प्रत्येकाने किमान 10 ब्लॅक क्रोज काढलेच पाहिजे, आहे ना. हे 10 कावळे म्हणजे हे 3 वे असं पकडू नका. ही 3 कावळ्याचा एक मंच म्हणजे असं एक चार्ट आणि असे तुम्हाला 10 चार्ट काढायचे, ठीक आहे. तर हे रिलायबल आहेत का हो मित्र? तर हो, राईट. बोथ पॅटर्न्स हे सगळे दोन्ही पण मग अगोदरचे व्हिडिओ जे 3 व्हाईट शोल्डर शिकवलं ते पण रिलायबल आहे, हे पण रिलायबल आहे. फक्त प्रॉब्लेम एक आहे की एकट्याच्या भरोश्यावर काही करू नका. बाकी टेक्निकल ॲनालिसिसचे टूल म्हणजे हे रेजिस्टन्सच्या जवळ जर ही 3 कावळे आले ना साला फिनिश खलास खतम, हे लक्षात ठेवा. तर खूप जबरदस्त इथं आपल्याला चांगला ट्रेड कमी स्टॉप लॉसनुसार मिळतो. आणि याच्यात सोबत कन्फर्मेशनसाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे RSI आणि मूव्हिंग ॲव्हरेज वापरा. हे व्हिडिओ मी ऑलरेडी हिंदी चॅनलवर टाकलेले आहेत, चार्ट कमांडो हिंदीवर. त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. दे आर बेटर प्रिडिक्टर वेन ऑकरिंग ॲट द व्हॉल्यूम पॉईंट. ह्याचा व्हॉल्यूम जर चांगला असेल तर अजून ते
मस्त काम करतात एकदम मक्खन की तरह. युसेज इन इंडियन स्टॉक मार्केट. आता आपल्या मार्केटमध्ये कसा वापर करायचा आहे, तर याला हे एंट्री एक्झिट पॉईंट्स म्हणून आपल्याला उपयोगाला येईल. हे आपल्याला वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये मी सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की कोणती तुम्ही ट्रेडिंग करताय त्याच्यानुसार कोणता टाईम फ्रेम वापरायचा हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, राईट. पण ह्याला एकट्याच्या जीवावर भरोश्यावर करता येत नाही. जर एकट्याच्या भरोश्यावर हे फाल्स सिग्नल देऊ शकतं आणि याला म्हणून आपण काय करतो, वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये मार्केटमध्ये न्यूज काय चाललेली आहे, लोकल काय, ग्लोबल काय, प्लस फंडामेंटल काय आहे, याच्यासोबत आपण टेक्निकल ॲनालिसिस पण करतो, टेक्निकल इंडिकेटरसुद्धा सपोर्ट घेतो आणि ह्या सगळ्यांचं कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲनालिसिस म्हणून आपल्याला ट्रेड सेटअप मिळतं मित्र हो. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.